हॅलो. धन्यवाद. आपण प्रसादजी भोईर यांचा आवाज ऐकला आणि आपण वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला सिद्धिविनायक धाकटीजुई आणि त्यांच्या अगेन्स्ट साई इंटरप्राइजेस टाकीगाव, अतुलजी ठाकूर आणि सुरेशजी म्हात्रे यांच्या मालकीचा संघ, आणि दुसऱ्या बाजूला आकाशजी घरत यांच्या मालकीचा संघ, रोहित घरत आणि प्रतीक घरत, घरत ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आणि त्याच वेळी ISPL स्टार, एक ISPL चा खेळाडू सुपर 5 पर्यंत पोहोचलाय. त्याचं नाव आहे अमय पाटील. आणि आता अमयचं पहिले षटक रोहितच्या विरुद्ध. पहिला बॉल हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑन एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता, जिथे चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. सिंगल रसीतून कंप्लीट केली जाते. संकल्पना प्रत्येक खरं संघ मालकांना देखील आवडले. प्रत्येक खरं संघ मालकांनी विशेष आयोजन कमिटीचे देखील विशेष आभार व्यक्त केलेत की अशी स्पर्धा, एक मिनी UPL टाईप आपण ही स्पर्धा आपण म्हणूयात की उरण तालुक्याचे क्रिकेट आणि उरण क्रिकेटचं केंद्रबिंदू हे जासी विभाग आहे. आणि त्यातील हे सर्व स्टार खेळाडू. चेंडू वेगानच टाकला. अमय पाटीलकडे ही क्षमता आहे. समोर प्रतीक घरत आहे, तेवढ्या दाटणीचा गोलंदाज आहे, पण फलंदाज आहे, पण त्याच्या समोर अमय पाटील असा खेळाडू आहे जो ISPL मध्ये देखील चमकला. आणि जिथे पाहायला गेलं तर टेप बॉल टाकण्यामध्ये माहीर असलेला अमय पाटील मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. रायगड लेदर क्रिकेट देखील जवळून खेळला अमय. जास्त तो लेदर क्रिकेट खेळतो, ग्रामीण मध्ये जास्त टेनिस क्रिकेट तो खेळत नाही. पण सध्या अमय पाटीलचा बोलबाला पाहायला मिळाला. सुरुवातीच्या 2 चेंडूवर कोणत्या पद्धतीची जास्त धाव त्यांनी मोठी खर्ची केली आहे, पण यावेळेचा हा क्लास फटका पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन क्लिअर केलं जातंय. फटका जाईल सीमारेषा पलीकडं. प्रतीक पाटीलच्या बॅट म्हणलेला हा पहिला चौकार. दाखटीचा प्रतीक काय क्लास फटका केला. मनगटी ताकद वापरली आणि अगदी बॅटचा फ्लो ओपन केला. आणि त्याचसोबत आय कॉर्डिनेशन चांगलं आहे. आणि तथा पाहायला गेलं तर त्याचसोबत चेंडूला अगदी सहजरित्या त्यांना पाठवून दिलं सीमारेषा पलीकडं. अमयच्या विरुद्ध चौकार पाहायला मिळाला. वेग प्रचंड, पण मेगा विरुद्ध मोठे फटके त्यांना पाहायला मिळू शकतात. एक पहिलीच कन्सेप्ट, एक पहिलीच संकल्पना 6 ग्रामपंचायत एकत्र करायची. पहिल्यांदा 10 गाव घोषणा झाली होती, पण त्यानंतर दिघोडे विंधणे या ग्रामपंचायतींनी जास्त खरं तरी मागणी उचलून घेतली की आमच्या विभागामध्ये देखील चांगले खेळाडू आहेत, आम्हाला देखील संधी मिळावी. आणि त्यासाठी 6 ग्रामपंचायत प्रीमियर लीग हा फॉर्मॅट आपण आणलाय. हा बॉल हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, अमय पाटीलने निर्धाव चेंडू टाकला. लगेच पलटवार पाहायला मिळतोय. ज्या संघानं मागील सामन्यामध्ये 32 धावा डिफेन्स केल्या आहेत, असा हा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. अमय पाटीलचं विशेष कौतुक करूयात. चैतन्य पाटील या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. भूषण म्हात्रे यष्टिक्षक आहेत, त्यांनी देखील चांगली बॅटिंग केली. घरच्या मैदानात त्यांची बॅटिंग चांगली पाहायला मिळाली. फटका जरूर चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये क्षेत्ररक्षक तिथपर्यंत गेले. चैतन्य पाटीलचा थ्रो लगेच क्विक पाहायला मिळाला. सिंगलला डबलमध्ये रोटेशन केलं जाते. आणि आता 2 धावेनिशी संघ जाऊन पोहोचेल तो 7च्या घरात. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. त्यांच्या वतीने देण्यात आले, त्यांचा आपण विशेष आभार व्यक्त करूयात. या स्पर्धेसाठी जी आपण स्कूटी पाहताय, तुम्हाला मॅस्ट्रॉन स्कूटी पाहायला मिळते. सन्माननीय राकेश नरेश कडू, प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र कामगार मोर्चा, आणि त्याचसोबत सन्माननीय आदरणीय सुनील नरेश कडू सोनारी यांच्या वतीनं ही स्कूटी पुरस्कृत करण्यात आले. चला आपण मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 9 धावा आल्या. चैतन्य पाटील आलाय. पाटील ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये आता गोलंदाजी करताना पाहायला मिळणार आहेत. 32 धावा या संघाने डिफेन्स केल्या आहेत. वेग प्रचंड आहे. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. बॅटची लिडिंग एज, गोल्डन विकेट. संघाचा कॅप्टन, संघाचा सरसेनापती रोहित घरत बॅक टू पॅव्हिलियन. पहिला खेळाडू मैदानाच्या बाहेर. आणि आता मैदानाच्या आतमध्ये
चैतन्य पाटील आला, कॅप्टनने कॅप्टनचीच विकेट मिळवलंय. एकाच संघामध्ये खेळाडू एकत्र खेळत असतात, पण सध्या एकमेकाच्या विरुद्ध आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी, आपल्या संघाच्या संघ मालकांसाठी खेळायचं. सूरज म्हात्रे आणि अतुल ठाकूर यांनी जो विश्वास चैतन्य पाटील याच्यावर दाखवलाय, असा या धाटणीचा खेळाडू आहे. मी मगाशी म्हणालो की या खेळाडूची प्रचंड चर्चा भारत टेनिस विश्वामध्ये पाहायला मिळत असते. एकेरी धावीतून जोडली जाईल आणि आता एकेरी धावीनिशी संघ जाऊन पोहोचेल तो 10च्या घरात. 10 धावा आपल्याला लागले गेल्यात. बऱ्याचशा खात्री या मैदानामध्ये स्पर्धा झाल्या रायडू, पण येणाऱ्या आगामी कालावधी पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये पुन्हा या मैदानात एक बाईक पाहायला मिळेल. 1 जून ते 5 जून एक मोठी स्पर्धा, पावसाळी रबर बॉलची स्पर्धा. लॉंगॉन एरियामध्ये चेंडू निघून गेलाय. फक्त एकच धाव मिळाली जाईल आणि आता एकेरी धावण्याशी संघ जाऊन पोहोचेल तो 11च्या घरात. थेंबे थेंबे टळे साचे, आता या उक्तीनुसार खेळ चालू आहे. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडूला पाठवून दिले सीमारेषा पलीकडं. मिळतील धावा 4. आलाय दीपेश घरतच्या बॅट मधून हा पहिला चौकार. पंधरा धावा धावपडले लागले गेल्यात. रिव्हर्सचा फटका जरूर खेळलाय, स्विच हिट केलाय. क्षेत्ररक्षक अवधूरच लावला होता. सिंग फक्त एकच धाव पाहायला मिळणार आहे आणि आता एकेरी धावण्याशी संघ जाऊन पोहोचलाय तो 16च्या घरात. 16 धावा धावपडला लागले गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलात तर ज्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये खेळ चालू असलेला चैतन्य पाटीलचा पाहायला मिळतो. एक चौकार लगेच आला, पण क्षेत्ररक्षण अगोदरच लावलं चैतन्यनं. चैतन्य एक वेगळ्या अग्रेशनचा खेळाडू आहे, तेवढाच सातत्याने टेनिस विश्वामध्ये प्रवास करतो, हे फार गरजेचं आहे. नुकताच बारामती सारखी मोठी स्पर्धा जिथे हा खेळाडू रेसिंगला होता, 4 व्हीलर कार मिळाली या खेळाडूला. तथा साईश माते सुद्धा त्याच रेसिंगला होता, पण या विभागाने मला मोठं केलंय, माझ्या गावानं मला मोठं केलंय. त्यास तेवढी मोठी स्पर्धा सोडून कारच्या रेसिंग असलेले खेळाडू ही स्पर्धा करण्यासाठी आलेत. विशिष्ट त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूयात. चांगला फटका खेळला होता लॉंगॉन एरियामध्ये. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचले होते. अमय पाटीलचं स्ट्रगल पाहायला मिळतं. तिथपर्यंत पोहोचले होते. थोडासा झेल कठीण होता. उगाच ISPL पर्यंत खेळाडू जात नाही, त्यासाठी चांगलासा प्रयत्न पाहायला मिळतोय. षटक संपलं जातंय. चैतन्य पाटील 12 चेंडू तिथे खेळ समाप्त झाला. धावा लागले गेले त्या 17 धावा. एक बाद 17 धावा. अठरा धावा धावपडला लागले गेलेत. यज्ञेश जोशीचं हे षटक जिथे आतापर्यंत एकही धाव या गोलंदाज खर्ची केली नाही आहे. डॉटर्स बॉल टाकलेत. लेग बायस पडणे फक्त एकच धावलंय. धावपडला धावा लागले गेले त्या 18 धावा. चांगला स्कोर उभा करा लागे. दीपेशच्या बॅटमधून आलेला एक षटकार, एक चौकार फार निर्णायक होता. यावेळचा बॉल आणि आता मात्र दांडी गुल केलंय. आणखीन एक आदर लागलाय तो सिद्धिविनायक धाकटी संघाचा महत्वाचा खेळाडू दीपेश झालाय बाद. बिनमालकीच्या शेतीमध्ये हे अंकुर उगवलं. अठरा धावा आपल्याला लागले गेल्यात. प्रत्येक घरात 9 मध्ये 10 बनवल्यात. सूरज घरात आता नवीन खेळाडू धाकटी संघाचा मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय.
हा बॉल हलक्यात खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. लेग बॅच पण मी पुन्हा एकदा एकेरी धाव फक्त मिळायला जाईल आणि आता एकेरी धावण्याशी संघ जाऊन पोहोचेल तो 19च्या घरात 19 धावा धावपडायला लागले गेल्यात. आणखीन काही चेंडूचा खेळ बाकी आहे. सध्या मैदानाच्या आतमध्ये यज्ञेश जोशी गोलंदाजी करतोय. फार कमी धावांचा तो षटक हाताळतोय. त्यासोबत अगदी त्याची महत्त्वाची गोलंदाजी पाहायला मिळाली. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. लॉंग ऑफ एरियामध्ये चेंडू निघून गेलाय. फक्त एकच धाव मिळाला जाईल आणि आता एकेरी धावण्याशी संघ जाऊन पोहोचेल तो 20च्या घरात फक्त 20च धावा आल्या आहेत. पण जेव्हापासून सुपर 5 मध्ये संघ दाखल झालेत तेव्हापासून लोबी स्कोरच्या मॅचेस हाय व्होल्टेज झाल्यात. कारण आता प्रत्येकाला असं वाटतं की मला चॅम्पियन व्हायचं आहे. इथून 1 लाख रुपयाचं कॅश प्राईज आणि त्यासोबत ही चॅम्पियनची ट्रॉफी आम्हाला उचलायची आहे. त्यासाठीच ही लढाई चालू आहे. बॅटला ब्रश झाला होता. अगदी पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. पॉईंटच्या शतक्षणात चेंडू अडवलाय. फक्त एकच धाव मिळायला गेले. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. धावपटा धावा लागले गेले ते 21. अजूनही शेवटचा षटकाचा खेळ बाकी आहे. महेंद्र पाटील आता मैदानाच्या महेंद्र पाटील आता गोलंदाजी ट्रॅकवर येताना पाहायला मिळतील. कॅल्क्युलेशन सध्या चालू आहे गुणलेखकांचं. कारण डॉट बॉलसाठी 1 गुण आहे, विकेटसाठी 5 म्हणजे टोटल 6 गुण मिळतात. त्याचवेळी कॉटन बोल्ड जेव्हा गोलंदाज घेतो तेव्हा त्याला 8 गुण मिळतात. तसं फलंदाजाने जर 9 मारलं तर 9 धावा आहेत. आता बऱ्याचशा गोष्टी क्लिअर असतील, खेळाडूंना देखील ठाऊक असेल की आता या रेसिंगमध्ये कोण आहेत. पण त्यासाठी देखील आपण पाहायला गेलात तर बरीचशी बक्षिसं आहेत. क्षेत्ररक्षक तथा गोलंदाज, फलंदाज, मालिकेसाठी स्कूटी कोणत्या खेळाडूला मिळणार याकडे लक्ष आहे. आणि सध्या या रेसिंगमध्ये कोणत्या खेळाडू असेल याची चर्चा आता खेळाडूंमध्ये चालू असेल. 21 धावा आपल्याला लागले गेले. शेवटचे षटक बाकी आहे. महेंद्र पाटील आता गोलंदाजी ट्रॅकवर आलेत. टाकीगावचे गोलंदाज आहेत, महत्त्वाचे गोलंदाज. कित्येक वर्षाचा अनुभव महेंद्र पाटील यांच्याकडे आहे. क्रॉस बॅटनं हा बॉल खेळण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑन रेजमध्ये चेंडू निघून गेला होता. दुसरी धाव वेगाने घेतले. 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातात. धाकटी संघाची हीच तर ओळख राहिले. जिथे एकच धाव तिथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न ते करत असतात. आणि आता 2 धावांनी संघ जाऊन पुरलाय तो 23च्या घरात 23 धावा. मेगा फायनल 6 ग्रामपंचायत प्रीमियर लीग 260 खेळाडूंना खरं तर घेऊन हा संपूर्ण स्पर्धा आपण खेळवतोय. आता ISPLचे 4 स्टार खेळाडू खेळले. बरेचसे असे खेळाडू खेळले जे रायगडचं नेतृत्व करतात, महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचं नेतृत्व करतात, ज्यामध्ये चैतन्यचं आपण नाव घेऊयात, करण मडवी असतील, असे बरेचसे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले. बॅटची वरची कडा महत्वाची झेल आता टिपली गेली आहे. भूषण मात्रेने टिपलाय हा झेल. आणखीन एक आता खेळाडू होतील बाद. खेळाडू क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. नवीन खेळाडू सूर्यकांत मोकल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळणार आहेत. 23 धावा आपल्याला लागले गेल्यात. आणखीन 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये आता शेवटचे 4 चेंडू हाताळण्यासाठी महेंद्र पाटील येताना पाहायला मिळणार आहेत. समोरच्या दिशेने फटका खेळला होता. लॉंग ऑन एरियामध्ये क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. फक्त आता एकच धाव मिळेल आणि आता एकेरी धावण्याशी संघ जाऊन पोहोचला तो 24च्या घरात. लोवी स्कोरची मॅच आहे आणि आता या लोवी स्कोरच्या मॅचेसमध्ये फक्त सिद्धिविनायक धाटी संघांना 24 धावा पाहायला मिळाल्यात. ट्वेल्वमॅन हे सांगतात की एखादा षटकार आला तर 30-35 होऊ शकतात. 9 आला तर त्याही पेक्षा जास्त. फटका जरूर आता फसलाय. क्षेत्ररक्षक अमय पाटील कदाचित झेल खाली पाहायला मिळतील. झेल कॅरी केलाय. आणखीन एक झेल मिळवलाय तो अमय पाटीलनं. आणि आता खेळाडू होतील बाद. शेवटचे आणखीन 2 चेंडूचे खेळ बाकी आहे. 24 धावा फक्त धावाला लागले गेले. मेगा फायनलची सध्या आपण मॅच पाहतोय.
आणि या मेगा फायनलच्या मॅचमध्ये सध्या धावा बनल्या नाही आहेत. 24 धावा आपल्याला लागल्या गेल्यात. आणखीन एक महत्वाची विकेट इथे कॅरी केली जाते आणि महेंद्र पाटील काय गोलंदाजी आहे. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. अतिशय चांगलासा झेल भूषण मात्रे यांनी टिपलाय. चोवीस धावा आपल्या पटलावर लागले गेलेत. 24 धावा पाहायला मिळतात. शेवटचा बॉल महेंद्र पाटील. चांगली गोलंदाजी त्यांनी केली. 40 वर्षे खेळाडू आहेत. प्रचंड अनुभव त्यांच्याकडे आहे. महत्वाची सध्या ते मॅच खेळतात. चॅम्पियन व्हायचं असेल तर अशीच कामगिरी करावी लागते. जो विश्वास अतुल ठाकूर आणि त्यांच्या संघ मालकांनी म्हणजे सूरजजी मात्रे यांनी दाखवला चैतन्य पाटील या खेळाडूवर आणि त्या विश्वासापात्रच कामगिरी केलंय. पण सिद्धिविनायक धाकटी संघ सध्या सर्वाधिक जास्त विकेट रोहित घरच्या देखील नावावर आहेत. हा गोलंदाज देखील पलटवार करू शकतोय. बऱ्याच वेळा रोहित षटक फार महत्वाचं असतं. फार कमी धावा गोलंदाज खर्ची करतो आणि सर्वाधिक जास्त विकेट देखील मिळवतो. आणि प्रीमियर लीग आहे, कदाचित सर्व बक्षिसं एखाद्या खेळाडू देखील मिळू शकतात. कारण या मैदानामध्ये साईश मात्रे या खेळाडूने हा कारनामा केलाय प्रीमियर लीगला. बॅटची कडा आणि इथून आता मात्र चेंडू निघून गेलाय. क्षेत्रक्षेत्रापर्यंत पोहोचले. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातात. दोन धावा इथून कंप्लीट केल्या गेल्यात आणि आता 26 धावा कंप्लीट झाल्यात. 27 टार्गेट असेल ते साई एंटरप्राइजेस टाकीगाव. संघासमोर हॅलो. तर एकीकडे आपण सन्मान घेत आहोत. मध्यंतरामध्ये आपण पाहतोय पहिलं सत्र संपलं. 6 ग्रामपंचायत प्रीमियर लीग महापर्व आणि या महापर्वाचा पण हा महामुकाबला सध्या मैदानामध्ये रंगला गेला आहे. मध्यंतरामध्ये आपण सन्मान घेत आहोत. चला आपण या स्पर्धेच्या औचित्यानं एनआर पॅनल आमचा बॉस ज्या नावानं आम्ही ज्यांना संबोधतो असे नीरजजी राणावत यांचा सन्मान करूया. एकीकाळी चला सर्व पंचांचा आपण सन्मान करून घेऊया. मी विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते आपण नीरजजी राणावत यांचा सन्मान करावा. खरं तर गावची स्पर्धा होती, गावातली स्पर्धा होती त्यांची, पण ती टाकून आपल्या प्रेमापोटी ते इथे आले. त्यामुळे त्यांचं विशेष आपण आभार व्यक्त करूया. नीरजजी राणावत गेले 15 वर्ष आम्ही सोबत काम करतो या क्षेत्रामध्ये आणि त्या शब्दाला जागून ते पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी ज्यांनी सुरुवात तर जासाच्या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं झाली होती. नीरजजी राणावत यांचा विशेष सन्मान आपण केला. त्यानंतर आपण तर पुढील सन्मान असेल आमचे चला स्कोरर पवन राठोड यांचा आपण सन्मान करूया. पवन राठोड यांचा सुद्धा विशेष सहकार्य आम्हाला या स्पर्धेसाठी लाभलाय, त्यामुळे त्यांचा सुद्धा आम्ही सन्मान करत आहोत.
पवन राठोड या परिसरातील आमचा एक उत्तम गुणलेखक ज्यांचा सध्या सन्मान होताना आपण पाहत आहे. थँक्स पवन, आपण केलं सहकार्य आमच्यासाठी फार बहुमूल्य आहे. तर पुढील सन्मान असेल, चला लाईव्ह टीम, स्पेशली त्यांचा प्रतिनिधी बाम आमचा आहे. आपण पाहू शकाल एक गोंडस बाळ 24 लाईव्ह इव्हेंटचा बाम या नावानं प्रसिद्ध आहे. स्वभावाने एकदम सोज्वल आणि शुद्ध शाकाहारी आहे तो. तुमच्या माहितीसाठी सांगेन, तुम्हाला असं वाटत असेल की चिकन मटन मच्छी खाल्ल्यानंतरच बॉडी होते, असं नाही. शुद्ध शाकाहारी आहे हा मुलगा, ज्याचं खरं नाव आहे विघ्नेश पाटील, ज्याला बाम नावानं ओळखलं जातं. 24 लाईव्ह इव्हेंटचा एक स्पेशल कॅमेरामॅन आहे तो, चॅम्बोचा ज्युनियर चॅम्बो. तर थँक्स बॉम. त्यानंतर पुढील सन्मान असेल, चला डीजे ऑपरेटर या. डिस्क जॅकी, प्रदीर्घ काळामध्ये ज्यांनी घेतलेला आराम आणि त्यानंतर त्यांचा आपण सन्मान करूया. खरं तर त्यांनी त्यांच्या मशिनरीच्या कव्हरवरती देह टाकला होता. डिस्क जॅकी डीजे ऑपरेटरचा आपण सन्मान करूया. डीजे म्हणजे काय? डिस्क जॅकी हा त्याचा लॉंग फॉर्म आहे. डीजे ऑपरेटरचा यांचा सन्मान केला जातो आणि तो ते स्वीकारत असताना. येस, थँक्यू. आणखी पुढील सन्मान असेल, चला मॅच चालू होण्या अगोदर आपण आमचे लगेचच सन्मान आपण करत आहोत. चला प्रणयजी यांचा आपण सन्मान करूया. मोरावेचे आमचे प्रणयजी म्हात्रे यांचा आपण सन्मान करूया. प्रणय म्हात्रे मोरावे खऱ्या अर्थानं अतिशय गोड स्वभाव, हसरा चेहरा आणि त्यांच्या वतीने स्पर्धेसाठी विशेष सन्मान आपण करूया. प्रेमनाथ यांचा आपण विशेष सन्मान करतो. मित्र, खरंच मनापासून मी सांगेन, प्रेमनाथची मेहनत जर तुम्ही पाहिली असेल आणि तुम्हाला आवडली असेल, जोरदार टाळा प्रेमनाथसाठी. कुठेही जर कोणाच्या प्रकारचा इव्हेंट असेल तर प्रेमनाथशी आपण संपर्क साधा. खरंच अतिशय मेहनती मुलगा. एखाद्या कार्यक्रमासाठी कोणत्या गोष्टीचं श्रमदान कसं असायचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रेमनाथ. तर प्रेमनाथचा आपण विशेष सन्मान करत आहोत. वन मॅन शो, पूर्ण अख्खं स्टेज असेल, मैदान असेल, सर्व काही सांभाळतो असा हा प्रेमनाथ. ओरिजिनल वन साइड हिरो. मॅचकडे आपण कॉन्सन्ट्रेट होऊया. जसा मात्र या मेगा फायनलचं दुसरं सत्र चालू होईल आणि या दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल, तसा पुन्हा एकदा आपण अडखळीत जाऊया विपुलजी पाटील यांच्याकडे. धन्यवाद. खास करून आपण आवाज ऐकलात प्रसादजी भोईर यांचा. फक्त एकच मिळाला जाईल, चैतन्य पाटील आणि भूषण म्हात्रे 27चा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. रोहित घरत गोलंदाजी ट्रॅकवर आहे. सर्वाधिक जास्त विकेट, सर्वाधिक जास्त डॉट बॉल, सर्वाधिक जास्त धावा सध्या या खेळाडूच्या नावावर आहेत. पण पाहूयात, काही कदाचित फेरबदल होऊ शकत असतात. मॅचेस तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत, पण सध्या रोहित घरतची गोलंदाजी तेवढीच महत्त्वाची आहे. मैदानाच्या आतमध्ये रोहित घरत याचा बोलबाला पाहायला मिळेल का? समोर भूषण म्हात्रे घरच्या मैदानामध्ये घरच्या विकेटवर आज जास्तीकरांचं अस्तित्व, जास्तीकरांचं खरं तर ज्यानं नेतृत्व केलं आणि नेहमीच चांगली कामगिरी करणारा खेळाडू भूषण म्हात्रे या मॅचेसमध्ये पलटवार करेल रोहित घरतच्या विरुद्ध. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचले होते, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला. बॅकअपला क्षेत्ररक्षक नाही आहेत. याच्यामध्ये 2 धावा तेव्हाच मिळाल्या जातील आणि आता 2 धाब्यांनी संघ जाऊन पोचलाय तो 3च्या घरात. 2 चेंडूंचा इथं खेळ समाप्त झाला आहे. 3 धावा धापटला लागल्या गेल्यात. रोहित घरत षटक आहे. उरण तालुक्यातील असा एक गोलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. सर्वाधिक बाईक या खेळाडूच्या नावावर आहेत. 6 बाईक मिळवण्याचा कारनामा याच रोहित घरतने केला आहे. त्याच्या विरुद्ध फटका सजवण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेट एरियामध्ये चेंडू निघून गेला आहे. सिंगल रन्स कंप्लीट केली जाते. थ्रो थोडासा चुकीचा पाहायला मिळाला होता, पण त्याचा जास्त फायदा उचलता आला नाहीये.
साई एंटरप्राइजेस टाकीगाव संघाला अतुल शेठ ठाकूर आणि त्यासोबत सुरेश शेठ म्हात्रे यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. विशेष सहकार्य मी करेन. जो काय आयोजन कमिटीने निर्णय दिलाय तो निर्णय घेऊनच अतुल ठाकूर ही स्पर्धा खेळलेत. आयोजन कमिटीचा खरं तर त्यांनी नेहमीच सन्मान केला आहे. त्यांचा आपण विशेष आभार व्यक्त करूयात. चॉप करण्याचा प्रयत्न खोलामध्ये चेंडू टाकला होता. हलक्या हाताने चेंडू अडवण्याचा प्रयत्न रोहित गरतने केला, त्यामुळे डॉट बॉल पाहायला मिळतोय. मागील 4 चेंडूमध्ये अवघ्या 4च धावा रोहितने दिल्या. डॉट बॉल जिथे 1 गुण पुन्हा एकदा वाढले होते गोलंदाजाचा, हे फार महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक खरं तर खेळाडूला इथं योग्य तो न्याय मिळावा यासाठीच आयोजन कमिटीनं हे नियोजन केलंय. सहजरित्या खेळलाय आणि आता चेंडूला पाठवलंय लॉंग लेग एरियामध्ये. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्र क्लिअर केले जाते. मिळतील धावा 4. चैतन्य पाटीलच्या बॅटमधून पलटवार आलाय चौकार. चौकाराच्या साह्यानं 8 धावांवर संघ जाऊन पोहोचला. ॲक्शन रिप्ले पाहू शकताय. रोहितचा बॉल फार जवळून अगदी एकत्र क्रिकेट खेळत असतात. रोहित असेल, चैतन्य पाटील एकाच संघामध्ये खेळतात तालुक्यामध्ये, पण सध्या एकमेकाच्या विरुद्ध खेळायचं आहे. चांगली कन्सेप्ट, चांगल्याशी ही संकल्पना पहिल्याच पर्वामध्ये जो खेळाडूंनी दिला प्रतिसाद आहे हे पाहून नेहमी आयोजन कमिटीला काहीतरी वेगळं करावं असं वाटत असतं. पण यावेळी आता चांगलासा फटका पाहायला मिळाला. शक्तीपेक्षा युक्ती महान प्रणय असं म्हणतात. चेंडूला कापलंय आणि त्यानंतर स्लाइस केलंय. मळ्या केल्या चेंडूवर 2 धाबा आणि आता 2 धाब्यांशी संघ जाऊन पोहोचलाय. तो 10च्या घरात 10 धाबा धापडला लागले गेल्यात. आणखीन सामना जिंकण्यासाठी येणारे 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 17 धाब्यांची गरज आहे. 18 मध्ये 17 बनवायचे आहेत. चैतन्य पाटील अठरा बॉल 17 धावांची गरज. UPL मध्ये हाच प्रकार झाला होता प्रणय. एका गुणानं खरं तर मिळाली होती आशिष पाटीलला, ज्यानं सर्वाधिक 15 विकेट घेतल्या आणि एकच धाव काढली होती. गोलंदाजाला पहिल्यांदा मी मालिकावर दिली होती. त्यामुळे तुम्ही अजूनही टेन्शनमध्ये आहात. कोणत्या खेळाडूला मालिकावर द्यायचं, त्यानंतर कोणत्या खेळाडूला सायकल द्यायची. कारण इथून प्रत्येक वेळी जेव्हा डॉट बॉल येतो तेव्हा 1 गुण वाढतोय, जेव्हा कॅचेस घेतात तेव्हा 2 गुण वाढतात. विकेट जर गोलंदाजाने घेऊन फॉलो थ्रू मध्ये जर झेल टिपला, कॉटन बोल्टसाठी 8 गुण आहेत. त्याच वेळी जर फलंदाज 9वा मारला तर त्यासाठी 9 गुण आहेत. हे पहिल्यांदाच पाहायला मिळतंय. धन्यवाद. गुगा विशिष्टाचं देखील सहकार्य राहिले. गुगाचं ज्यांनी या स्पर्धेमध्ये सर्कल आखलं असं गुगा. 10 धावा धापडल्या लागले गेल्यात. हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न. भूषण मात्र या खेळाडूला 6000 पॉईंटनं या संघामध्ये घेतलं होतं. घरच्या मैदानामध्ये खेळायचं चैतन्य ठाऊक आहे. घरच्या मैदानामध्ये घरचाच खरं तर खेळाडू खेळला तर फार महत्त्वाचा आहे. आणि सर्वाधिक मी ही देखील चर्चा केली, सध्या साईश गोलंदाजी करत नाही, बंटीची बॅटिंग लागत नाही आहे, पण भूषणची बॅट बोलते मैदानाच्या आतमध्ये. आणि जेव्हा जेव्हा भूषणची बॅट बोलले तेव्हा तेव्हा जास्तही संघ चॅम्पियन राहिला आहे. क्रिकेटचा तर काळ थोडासा सीझन संपत आला, पण जास्तही संघ तेवढाच इन्फॉर्ममध्ये पाहायला मिळतोय. सर्वाधिक जास्त आता बक्षीस जासीकरांनी मारलीत. आणि त्याच गावातील खेळाडू आता नॉनस्ट्रायकिंगला पाहायला मिळतो. मनीष गुंधळी आला आणखीन एकत्र डॉट बॉल. आता पुन्हा एकदा गुणलेखकांची थोडीशी पेन चालताना पाहायला मिळतील, कारण या रेसिंगमध्ये बरेचसे खेळाडू आहेत. उत्कृष्ट गोलंदाज डॉट बॉल पाहायला मिळाला आहे तो मनीष गुंधळीचा. जांभूलपाड्याचा मनीष सध्या गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळचा बॉल हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग एरियामध्ये चेंडू निघून गेला. दुसरी धाव आता धोक्याची ठरू शकते कदाचित, पण भूषण लगेच पलटला आणि त्यामुळं एकच धाव मिळाली जाते. कॉलिंग खरं तर चैतन्यच होती. बारा झाल्या धावा धावपडल्यावर 12 धावा पाहायला मिळतात. या षटकामधील 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला.
खोलामध्ये बॉल टाकला होता. हलक्यात खेळण्याचा प्रयत्न मिडॉनचा क्षेत्ररक्षक दीपेशने चेंडू अडवलाय, त्यामुळे फक्त एकच धाव मिळेल आणि आता एकेरीत अभिनिशी संघ जाऊन पोहोचलाय. तो 13च्या घरात. अवघ्या 2 चेंडूंचा खेळ आणखीन बाकी आहे. मनीष गोंधळी सध्या गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. तर सर्व संघांना आपण विनंती करूयात की आपण समोर येऊन थोडंसं उभे राहा. बक्षीस वितरण कार्यक्रम देखील आपण थोड्याच वेळामध्ये चालू करणार आहोत. पण यावेळी रिव्हर्सचा प्रयत्न केला होता चैतन्य पाटीलनं. त्याचवेळी डॉट बॉल मनीष गोंधळीचा पाहायला मिळतोय. आणखीन एक गुण त्याच्या अकाउंटमध्ये प्लस होताना पाहायला मिळेल, कारण मगाशच्या सामन्यामध्ये मनीष गोंधळी चांगली कामगिरी केली. मिडन षटक म्हणजे 6 गुण त्याला मिळालेत. हे कॅल्क्युलेशन फार थोडंसं कठीण म्हणतं क्षेत्ररक्षक खेळाडूंना, आणि तेच कॅल्क्युलेशन अजून कमिटी ठेवले. पण याच वेळी रिव्हर्सचा फटका दर्जेदार पाहायला मिळाला. सरपंच स्टँडच्या अगदी जवळून चेंडू निघून जाईल, सीमा पार. चौकार पाहायला मिळतोय आणि याच आता चौकाराच्या साह्यानं संघ जाऊन पोचलाय. तो 17च्या घरात. आणखीन 12 मध्ये 10 धावांची गरज आहे. 12 चेंडू 10 धावांची गरज. महत्वाची मॅच, महत्वाची स्पर्धा. 6 ग्रामपंचायत प्रीमियर लीग 18 गावांना एकत्र आणण्यात आलंय. तथा बऱ्याचशा शो मॅच या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाल्या. 40+ वेगळी शो मॅच, प्रत्येक ग्रामपंचायतीची वेगळी शो मॅच, आणि त्यानंतर प्रीमियर लीगचा एक वेगळा थाट. म्हणजे 3 फॉर्मॅट तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहिलेत. अतिशय उत्तम दर्जाचं आयोजन पाहायला मिळालं. पुढल्या वर्षामध्ये आणखीन चांगल्या दर्जाचं आयोजन करण्याचा आपण प्रयत्न करूयात. सूरज घरत आता गोलंदाजी ट्रॅकवर येताना पाहायला मिळतील. तिसऱ्या षटक घेऊन सूरज घरत आलेत. 12 चेंडू आणि आता 10 धावांची गरज. वेगवेगळी खरं तर कन्सेप्ट असतात, वेगवेगळी संकल्पना प्रत्येक आयोजन कमिटीची असेल. प्रत्येक वेळी कोण ना कोण आयोजक पुढे येत असतो आणि दर्जेदार आयोजन करण्याचा प्रयत्न करत असतो. पण या मैदानामध्ये एक आगळी वेगळी मजा या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. उजव्या स्टेजच्या बाहेरून चेंडू जाताना पाहायला मिळतो. त्याचवेळी सूरज घरतचा पहिलाच बॉल खराब फेकलाय. एक्स्ट्रा स्वरूपात आता इथून धाव जोडली जाईल आणि आता एकेरीत अभिनिशी संघ जाऊन पोहोचेल. तो 18च्या घरात. फटका जरूर चांगला होता, कलेक्शन करू शकले नाही ते यष्टिरक्षक. त्याचवेळी 2 धावा देखील मिळाल्या जातील. लेग बायस प्रमाणे मिळाल्या गेल्यात या 2 धावा आणि 2 धावांशी संघ जाऊन पोहोचले. तो 20च्या घरात. अवघ्या 7 धावांची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. भूषण म्हात्रे ऑन द स्ट्राईक पाहायला मिळत आहेत. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. रिव्हर्सचा प्रयत्न केलाय चैतन्य पाटीलनं. स्पीच हिट केलाय. सिंगल रन्स कंप्लीट. आता दुसरीसाठी पलटलाय चैतन्य आणि आता 2 धाबा इथून कंप्लीट पाहायला मिळतील. 2 धाब्यानिशी आता संघ जाऊन पोचलाय. तो 23च्या घरात. अवघ्या आता 4 धाब्यांची गरज आहे. सुरुवातीलाच स्क्वॉड मधून रोहित नावात दिला होता की 34-35 झाल्या तर त्या धाबा डिपेंड होऊ शकतात, पण 27च आता टार्गेट ठेवलंय. पाठीमागच्या दिशेने चेंडू निघून गेला आणि आता सामना फिनिश झालाय. त्यामुळे आता या 6 ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये साई एंटरप्राइजेस टाकीगाव, सूरज म्हात्रे आणि अतुल शेठ ठाकूर यांच्या मालकीचा संघ चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन चैतन्य पाटील संघाचा कर्णधार आणि हा संघ इथे चॅम्पियन होताना पाहायला मिळतोय.